सह्याद्रीच्या मुख्य धारेवरचं जंगल हे अनेक दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ वनस्पतींचा अधिवास. आपल्याला सह्याद्रीच्या या धारेवर हिवाळ्यामध्ये काही दुर्मिळ वनस्पतींचा बहर पाहायला मिळतो. यामध्ये सह्याद्री काटेचेंडू या प्रजातीला आलेला बहर अधिक आकर्षक असतो. यासोबतच फुलणाऱ्या वनचंपा, दातपाडी, रान आबोली यांसारख्या वनस्पतींचा फुलोरा हिवाळ्यात देखील सह्याद्रीला नवा साज चढवतो. लोकांना काही गैरसमज असते की वनस्पती फक्त पावसाळ्यातच फुलतात, पण असं नसते. हिवाळ्यातही काही स्पेशीज फुलतात. जसं की आपण एक्झाम्पल घेऊ शकतो, जी कोरांटेची फॅमिली आहे, ॲकॅन्थेसी फॅमिली मोस्टली विंटरमध्ये किंवा हिवाळ्यामध्ये फ्लॉवरिंग होते. तर त्यांचं जे आहे ते त्याच्यामधले काही स्पीशीज जे आहेत ते प्रदेशनिष्ठ म्हणजे एंडेमिक पण आहेत. आणि एंडेमिक म्हणजे काही स्पीशीज एका जॉग्राफिकल लोकेशनमध्ये किंवा जॉग्राफिकल एरियामध्ये रेस्ट्रिक्टेड असतात, त्याला एंडेमिक म्हणतात. सह्याद्री उत्तरेकडे नंदुरबारपासून दक्षिणेकडे तिलारी घाटापर्यंत पसरलेला आहे. त्याच्या भौगोलिक रचनेमुळे तिथे काही वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती वाढतात. यामधीलच एक वनस्पती म्हणजे सह्याद्री काटेचेंडू. इकिनॉप्स या कुळात या वनस्पतीचा समावेश होत असून भारतात या कुळातील 5 प्रजाती आढळतात, तर महाराष्ट्रात त्यातील 2 प्रजाती पाहायला मिळतात. सह्याद्री काटेचेंडू या वनस्पतीचा शोध 2020 सालीच लावण्यात आलाय. ही प्रजात नाशिकपासून कोल्हापूरपर्यंत पसरलेल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात आढळते. इकिनोप्स जीनसमधील वनस्पतींना काटेचेंडू असे म्हणतात. त्यांना काटेचेंडू म्हणण्याचे कारण असे की त्यांचा जो फुलोरा असतो हा गोलसर असतो आणि त्याच्यामध्ये ज्या ब्रॅक्ट्स असतात त्या काटेरी असतात आणि त्या काट्यांमध्ये फुले असतात. भारतामध्ये सापडणाऱ्या 5 इकिनोप्सच्या प्रजातींपैकी महाराष्ट्रामध्ये 2 प्रजाती सापडतात आणि त्याच्यापैकी जी इकिनोप्स सह्याद्रिकस जी आहे ती महाराष्ट्रातील पश्चिम घाटामध्ये प्रदेशनिष्ठ वनस्पती आहे. महाराष्ट्रातील जे उंच किल्ले आहेत, साल्हेर, हतगड, तोरणा, राजगड, अशा किल्ल्यांवर ही वनस्पती 800 ते 1400 मीटर या अल्टिट्यूडपर्यंत डोंगर उतारांवर आढळून येते. सह्याद्रीमध्ये ही प्रजात प्रदेशनिष्ठ असल्यामुळे तिचं नाव सह्याद्रिकस असं ठेवण्यात आलं. ही वनस्पती साधारण 200 सेंटीमीटर पर्यंत वाढते. तिचा फुलोरा हा गोलाकार चेंडूसारखा 9 सेंटीमीटर व्यासाचा असतो. हा फुलोरा काटेचेंडू प्रजातीमधील आकाराने सर्वात मोठा फुलोरा आहे. जून ते सप्टेंबर या पावसाळ्यातील महिन्यादरम्यान ही वनस्पती सह्याद्रीतील डोंगर उतारांवर उगवते. तिच्या पानांच्या कडेला काटे असतात. या वनस्पतीला नोव्हेंबरमध्ये बहर येतो आणि डिसेंबरमध्ये फळं धरतात. तिच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांना गोड सुवास असल्याने मधमाशा त्यावर आकर्षित होतात. सह्याद्री काटेचेंडू सोबतच आणखी काही वनस्पतींना देखील हिवाळी हंगामात बहर येतो. जसं की स्पर्माटिक्टम्स व्हिओलेन्स, मराठीत त्याला वनचंपा पण म्हणतात, ते पण फ्लॉवरिंग यावेळीच होते, हिवाळ्यातच होते आणि त्याचा सुगंध वगैरे खूप चांगला असतो. आणि प्लस जे आहे त्यांचा मधमाश्या वगैरे ते खूप अट्रॅक्ट करतात. वनचंपा हे झुडूपासून ते 2 मीटरपर्यंत उंच वाढतं. ही वनस्पती 700 ते 2300 मीटर उंचीवर आढळते. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यादरम्यान तिला फुलं येतात. ही फुलं सुवासिक असली तरी 5 किंवा त्याहून अधिक संख्येने गुच्छांमध्ये फुलतात. एखाद्या पुष्पगुच्छासारख्या दिसणाऱ्या या वनस्पतीला कवडी म्हणतात. एक
ते 3 फुटांपर्यंत वाढणाऱ्या या प्रजातीला जानेवारी फेब्रुवारी महिन्यात फुलोरा येतो. तिच्या सुंदर पांढऱ्या फुलांना 4 अंडाकृती पाकळ्या असून त्यावर निळ्या रेषा असतात. या फुलांवर मधमाशा पराग गोळा करताना दिसतात. आपल्या औषधी गुणांसाठी उपयुक्त असणारी एक वनस्पती म्हणजे बरोली. ही वनस्पती समुद्र सपाटीपासून 2500 मीटर पर्यंत पानगळीच्या जंगलात वाढते. डिसेंबर ते एप्रिल महिन्यात तिची गुलाबी रंगाची फुलं बहरतात. मागील 20 वर्षात महाराष्ट्रातील पश्चिम घाटातून अनेक नवीन वनस्पतींचा शोध लावण्यात आलेला आहे. त्यातील बहुतेक वनस्पती या पश्चिम घाटातील डोंगर उतारांवर शोधण्यात आलेल्या आहेत. यावरून आपल्याला असे कळते की डोंगर उतार हे किती महत्त्वाचे आहेत आणि त्यांचं जतन होणे हे किती गरजेचं आहे. सह्याद्री काटेचेंडू सारख्या वनस्पतींच्या अधिवासाला आता अनेक धोके निर्माण झालेत. पठारांवरील रस्त्यांचे रुंदीकरण, बांधकाम आणि घाटांमध्ये बेसुमार पद्धतीने वाढणाऱ्या कॉस्मॉस सारख्या परदेशी वनस्पती या प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या मुळावर उठल्या. इतके दिवस डोंगर रांगांच्या दुर्गमतेमुळे हे हिरवं वैभव टिकून राहिलंय. मात्र मानवी हस्तक्षेपामुळे या वनस्पतींच्या अधिवासावरच घाला घालण्याचं संकट उभं आहे.